तर यानंतर पुण्यामधून बातमी समोर येते। पुण्यामधील पुलाची वाडी पूरग्रस्तांचा आक्रोश समोर येतोय। मदत न मिळाल्याचा आरोप ते करतायत। पूरग्रस्तांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केलेला आहे। डेक्कन भागातील पुलाची वाडी येथील पूरग्रस्तांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। पुण्यातील पुलाची वाडीच्या परिसरातील पूरग्रस्त जे आहेत ते रस्त्यावरती उतरून आता आक्रोश करताना चित्र पाहायला मिळते। हे सगळे पूरग्रस्त जे आहेत ते त्यांची भावना मांडतायत, कारण का त्यांच्यापर्यंत जी आहे ती मदत मिळाली नाही अशा प्रकारचं म्हणणं आहे। नेमकं काय आपल्यासोबत घडलं होतं, पाणी किती वेळा आलं होतं आणि मदत का नाही मिळाली? पहिलं आलं रात्री 2 वाजता आलं आणि पण आम्ही पोरं नुसती म्हणजे घरातनं काहीच वस्तू काढलीच नाही, नुसती पोरं घेऊन बाहेर पडलो। पाणी आल्याच्या नंतर एवढ्या पाण्यातनं बाहेर पडलो। किती घरं आहेत तुमची या सगळ्या परिसरामध्ये? वाडीमध्ये कमी 200 घर आहेतच। हो, आणि तेवढ्या घरांचं सगळ्यांचं नुकसान झालंय। जाणून बुजून कोण करणार नाही अशा गोष्टी, पण लक्ष दिलं गेलं नाही असं। जाणून बुजून नाही, त्यांनी नियोजन करायला हवं ना, की आम्ही पाणी सोडतोय, एवढं पाणी सोडतोय। काही नियोजन न करता, कुठलीही पूर्व सूचना न देता रात्री 3 वाजता तुम्ही पाणी सोडताय, म्हणजे ही कुठली पद्धत झाली? मरायचं का लोकांनी? भोंगा येतो किंवा पब्लिक येतं, प्रशासनाची माणसं येतात की तुम्ही इथे एक बस उभी राहती की तुम्हाला काही ठीक आहे, पण ते झाल्यानंतर आता मदत मिळायला हवी होती। पंचनामे वगैरे केले घरामध्ये? पंचनामे झाले ना। पंचनामे करायला पण डॉक्युमेंट्स लागतात। ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही त्यांचा पंचनामा नाही। मग आता जर डॉक्युमेंट्सच वाहून गेले असतील तर ते कुठून आणणार? आता कुठल्या गोष्टी, आता प्रत्येक गोष्टीसाठी डॉक्युमेंट्स लागतात। आता ते डॉक्युमेंट्स तयार करायलाच आता किती दिवस लागणार? प्रशासनाने पावले उचलून लवकरात लवकर या सगळ्या पुलाची वाडी परिसरातील नागरिकांना जे आहे ती मदतीचा हात देणं सध्याच्या घडीला गरजेचं बनलेलं पाहायला मिळत आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। प्रशासनाने जी मदत केलेली आहे ती काहीतरी 5 का 10 हजार रुपये मंजूर केलेले आहेत। 2015 साली जी मदत केली होती त्यात जास्त नुकसान न झालं नव्हतं, तरी 15 हजाराची मंजूर झाली होती। पण आता ती मदत 1.5 ते लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे प्रत्येकाच्या घरात। त्यात तुम्ही 5,000 रुपये मदत करतायत। 5,000 रुपयामध्ये काय येणार आहे? ना पूर्ण धान्य येणार आहे ना काय येणार आहे। ती पूर्ण मदत आम्हाला जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी आमची अपेक्षा आहे।